येत्या 25 तारखेला चांदूरमध्ये एक दिवस गावासाठी म्हणून आम्ही एक दिवस साजरा करणार आहे. तर त्या गावातला जो काही आमच्या लहानपणाच्या ज्या आठवणी आहेत गेल्या 60 वर्षामध्ये 65 वर्षामध्ये चांदुरीने अनुभवलेलं जे काय आहे बोहडा वगैरे सांस्कृतिक वारसा आणि राजकीय वारसा तो जोपासण्याचा सर्व आबालवृद्धांनी तिथं प्रयत्न केलेला आहे. चांदुरी म्हटल्यानंतर चांदुरीची आठवण म्हणजे गोदावरी म्हटली तर चांदुरीला पहिला नदीला येणारा पूर म्हटलं का चांदुरीची आठवण होते. आणि चांदुरीची आठवण ते पाणी कुठपर्यंत पोहोचलं, कसं पोहोचलं, गावात कुठल्या ठिकाणी पाणी पोहोचलं आणि गावात किती पाण्याने गाव किती वेढलं गेलं आहे हे समजून घ्यायचं असेल तर फक्त पावसाळ्यात सुरू होणारा पाऊस आणि त्याच्यापासून नदीपात्रात होणारी पाण्याची वाढ आणि त्या वाढीपासून वेढलेला पूर्ण गाव हे सगळं तिथे चांदुरी गेल्यानंतर समजतं. मी नंदू मेतकर चांदोरी. मी माझ्या जुन्या आठवणी काही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर कार्यक्रमाच्या निमित्ताने मला जे आठवतं ते मी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. साधारण आमची 2-3 शाळा पूर्ण प्राथमिक विद्या मंदिर चांदूर मुले नंबर 1 आणि शाळा नंबर 2 तिथे मुले आणि मुलींची शाळा वेगळी अशी चांदुरीची शाळा. नंतर गावामध्ये रयत शिक्षण संस्था आली. रयत शिक्षण संस्थापासून ते आत्तापर्यंत त्या शाळेची डेव्हलपमेंट झालेली आहे. चांदुरीमधला जो विकास आहे शैक्षणिक विकास तो खूप मोठा आहे. मला आठवतं माझं लहानपण मी शाळा नंबर 2मध्ये शिकत असताना मी जेव्हा मराठी शाळेत होतो तेव्हा योग माझा असा आला की मला हायस्कूलच्या स्टेजवर एक नक्कल करायला मिळाला. आणि काय सांगायचं ती नक्कल बघितल्यानंतर मला स्वतःलाच खूप बरं वाटलं. नंतर त्याच्या पुढच्या वर्षी मी हायस्कूलमध्ये गेलो आणि आमच्या शाळेची परंपरा अशी होती का शाळेमध्ये गॅदरिंग 22 सप्टेंबर अण्णांची जयंती त्यावेळेस ते नाटकं चालायचे, मुलांची विविध गुणदर्शन चालायचं, एकांकिका चालायचं आणि त्यावेळेचा शैक्षणिक स्टाफ जो होता तो इतका ॲक्टिव्ह होता का शिक्षकांची सुद्धा नाटकं राहायचे. मुलामुलींची विविध गुणदर्शन वेगळं, एकांकिका वेगळ्या, नाटक वेगळं अशा रीतीने तो भरगच्च कार्यक्रम शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम सुरू व्हायचा. आमच्या शाळेतील शिक्षकांची खास नाटकं माझ्या आठवणीप्रमाणे एक नवा संसार, फिर्याद आणि एकांकिका, बदाम राणी, चौकट गुलाम हे सर्व शिक्षकांनी केलेलं ते नाटकं होतं. त्याच्यामध्ये आमची एकांकिका वगैरे असायची. एकांकिका असल्यानंतर मग तो पुढे मुलामुलींचे पण कार्यक्रम सुरू झाले. आम्ही हे करत असताना आमची चांदुरीची तरुण मुलातले 2-3 नाट्यमंडळ होते. आम्ही तिथे न्यू स्टार संगीत मेळा सुरू केला चांदुरीमध्ये. नंतर तुम्हाला सांगतो परत तिथे संगीता नाट्यमंडळ म्हणून होतं आणि चांदुरीतलेच काही लोकांनी मिळून आम्ही बाकीचे काही लोक गोळा करून तिथे आम्ही 2-3 कार्यक्रम आजूबाजूच्या गावामध्ये जात होतो. तर चांदुरीमध्ये मी माझं नाटक मला आठवतं पहिलं नाटक सरपंच खुनी पाटील बेईमाने माझं. नंतर तुम्हाला सांगतो देव नाही देव्हाऱ्यात, सरपंच खुनी पाटील देव नाही देव्हाऱ्यात, वाहते गंगा त्यागाची, कडेलो आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो का कडेलोट हे माझं 1977चं पहिलं नाटक. त्याच्यामध्ये अशोकराव कोटमे होते, अशोक खैरनार होता, नंतर
आमची आवड तरी किती 5 वाजेपर्यंत आम्ही सगळे स्टेज कसं बनवायचं ते बनवायचं. 6 वाजेपर्यंत स्टेज उभं राहायचं. 6 नंतर मग एखादा माणूस आपला मेकअपचं साहित्य आणायला कुठेतरी जायचा, तो घेऊन यायचा. आणि 7:30-8-9 वाजता अचानक आम्हाला वाटल्यानंतर आम्ही तिथंच त्या स्टेज झाल्यानंतर तिथं लगेच कामाला नाटकाला सुरुवात करायचो. आणि लोकांचं मनोरंजन हा एकमेव हेतू धरून आम्ही तिथे वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळ्या नाटकाचे प्रयत्न करून नाटकं सादर केली. लोकांना ती आवडली. लोकांनीसुद्धा खूप उत्साह दिला, खूप आनंद व्यक्त केला. आणि त्यांच्या त्या सहभागाबद्दल आजही आम्हाला आनंद वाटतो. आम्हाला काय चांदुरीमधले काय 2-4 जर जुने लोक होते, त्यांचं पण प्रोत्साहन राहायचं. त्या प्रोत्साहनामध्ये अशा रीतीने आमचे कार्यक्रम खूप मस्त झाले. 1958 साली मी जन्माला आलो. 58 आल्यानंतर चांदोरीमध्ये जन्माला आलो. चांदोरी जन्माला आल्यानंतर ह्या संपूर्ण चांदोरीचं जे काही कायापालट जो आहे, चांदोरीमध्ये होणारे बदल आहेत, मी ते प्रत्यक्ष अनुभवलेले आहेत, पाहिलेले आहेत. त्याच्यामुळे वाटलं आम्ही ती नदी, चांदोरीची नदी म्हटल्यानंतर तो एक जबरदस्त सगळेचे सगळे लोक त्यावेळेस नदीवर आंघोळीला वगैरे जाणार. नंतर गावामध्ये जे काही मंदिरं आहेत, नदीपात्रातली जी काही मंदिरे आहेत, त्या मंदिराला नागोबापासून एकदा सुरुवात केली तर पलीकडच्या थडेवर जाणं, नंतर इंद्राच्या मंदिराकडे जाणं, नंतर समोरचे जे काही व्याचे शिंदेच्या मंदिरापर्यंत असणारे जे काही मंदिरं आहेत तिथपर्यंत जाणे. शिंदेचं मंदिर जे आहे ते उंच असं नदीपात्राचं मोठं मंदिर आहे. त्या मोठ्या मंदिराच्या वरती जी तवली आहे, त्या तवली म्हणजे तो जो कळस आहे, त्या कळसावरून उड्या मारणं ते एक मजेशीर गोष्ट राहायची. खूप आनंद वाटायचा ते पाणी भरलेलं पाहिल्यानंतर. असं मस्तपैकी. तुम्हाला भीती नाही वाटायची एवढ्या उंचावरनं पाण्यात उडी मारायला? नाही, कधी भीती मुळात पाणी कायम रोजच पाणी बघण्याचा प्रश्न यायचा. त्याच्यामुळे भीती वगैरे वाटायचं काही कामच नाही ना. उलट आनंद असा. मी ऐकलं तुमच्याकडे पूर पण खूप यायचा. खूप पूर यायचा. त्याच्यामुळे 69 साली तर इतका जबरदस्त पूर आला का अगदी चांदोरीतल्या मेन रोड जो आहे चांदोरीतला, त्याच्यावर सुद्धा पाणी होतं. म्हणजे आणि काही नंतर काय झालं, नांदूर मलमेश्वरच्या बंधाऱ्यातली जी काही मोरी आहे, त्या मोरी गाळामुळे पॅक झाल्यामुळे ते बॅक वॉटर चांदोरीपर्यंत यायचं. आमचं गाव लहान मोठ्याने सजलेलं असं मोठं गाव. ह्याच्यामध्ये मोठ्या माणसांचा सहभाग असतो, लहान माणसांचा पण सहभाग. एकमेकांना खूप आणि कुठलाही अपपर भाव मनामध्ये न पाळता एकमेकांशी सहृदयतेने वागणे आणि ती माया, ममता, प्रेम जे आहे ते जोपासणे. कधी कुणाकडे गेल्यानंतर तुम्हाला नाव विचारायची सुद्धा कधी गरज वाटणार नाही. तुम्ही गेलात तिथं तुम्ही आनंदाने खा आणि निघा. तुम्हाला कुणी काही मज्जाव करणार नाही. हे करू नको ते करू नये असं कुणी कुणाला बंधनं घालत नव्हती. मी उद्याच्या कार्यक्रमात येण्यासाठी खूप उत्सुक आहे. परंतु उद्या मला कार्यक्रमाची रूपरेषा आणि कार्यक्रम खूप मोठा असल्यामुळे उद्या मला प्रसंग मिळतो किंवा चान्स मिळतो का नाही, संधी मिळते की नाही याची खंत असल्यामुळे. उद्या कशासाठी कोणी केलेला आहे कार्यक्रम? हा गाव दिवस म्हणून उद्या जो कार्यक्रम आहे, चांदूरच्या समस्त ग्रामस्थांनी बसवलेला जो एक कार्यक्रम आहे. एक दिवस गावातील सगळ्या मुलांनी जमायचं, सगळ्यांना त्यावेळेचे शिक्षक असतील, त्यावेळेचे विद्यार्थी असतील, सगळ्यांनी गोळा झाल्यानंतर आपापल्या आठवणीचा एक दिवस घालवायचा आहे. आठवणीमध्ये बालपणीचा असं ठरलेलं आहे. पण उद्या मला बोलता येईल का नाही, हे वेळ मिळेल की नाही, मला संधी मिळेल की नाही, त्याच्यामुळे मी साधारणतः काय कार्यक्रम सकाळी 8 वाजेपासून तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत भरगच्च असे कार्यक्रम आहेत. अगदी पाहुण्यांचा. तुम्हाला कोणत्या कार्यक्रमाची जास्त ओढ लागली आहे? आता काय झालं, सगळ्यात महत्त्वाचं मला कार्यक्रमाची ओढ. आमच्या तिथं चालणारा जो बोहडा आहे, तो बोहडा बघण्याची आवड आहे. नंतर तुम्हाला सांगता आमची जी छोटी छोटी भावंडं आहेत किंवा आमचे जे काही मित्र कंपनी, त्यांचा क्रिकेट जोरात राहायचा, तो क्रिकेट बघायचा. नंतर काही वर्षानंतर एकमेकांना भेटल्यानंतर आपली जी काही मनमुराद आनंद. विट्टी दांडू पण खेळणार आहे का? विट्टी दांडू
विटी दांडू झालं, गोट्या झालं. आता काय कशात काय काय कोणाला रामाला मिळेल हे सांगता येत नाही. उद्या मला बोलता येणार नाही, म्हणून मी आजच हे सगळं मनोगत व्यक्त करीत आहे.